अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलेजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. बघा, आता श्रावण महिना चालू झालेला आहे आणि श्रावण महिन्यामध्ये आपल्याला प्रत्येक शुक्रवारी आपल्याला लक्ष्मीची पूजा करायची आहे. तर लक्ष्मीची पूजा करताना एक वस्तू अर्पण करायची आहे. तर ती वस्तू कुठली अर्पण करायची आहे? कोणता मंत्र म्हणायचा आहे आपल्याला ही पूजा करताना, किंवा आपल्याला ह्या शुक्रवारी कुठला नामजप केल्याने आपल्या आयुष्य म्हणजे अगदी मार्गी लागतं, आपल्या अडी-अडचणी निघून जातात. तर हे कुठला मंत्र आहे, हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, आपल्याला शुक्रवारी जेव्हा आपण लक्ष्मीची पूजा करतो, तेव्हा आपल्या घरामध्ये सुख, शांती, ऐश्वर्य लागतं. कारण लक्ष्मी जर आपल्या घरामध्ये टिकत नसेल, चंचल असेल, कुठली काही अडी-अडचण आहे, तर आपल्या घरामध्ये सगळीकडे आपल्याला अडचणच. कारण पैशाशिवाय आपलं कुठलंही काम होत नाही. त्यामुळे आपल्याला लक्ष्मीची नित्यनेमाने आपल्याला आवर्जून आपल्याला सेवा करायला पाहिजे. आणि जेव्हा आपण लक्ष्मीची सेवा करतो, तेव्हा आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा सतत वास राहतो. त्यामुळे सगळ्यांनीच आपलं अगदी वेळात वेळ काढून लक्ष्मीची सेवा ही केलीच पाहिजे. तर दर शुक्रवारी करायची आहे श्रावण महिन्यामध्ये. कोणी 12ही महिने ही सेवा करतं. तर ज्याला जसं जमेल तसं. पण हे श्रावणातले हे शुक्रवार आपल्याला आवर्जून आपल्याला सेवा करायची आहे आणि एक वस्तू आपल्याला अर्पण करायची आहे. तर ती कुठली? तेच चला आपण बघूया. तर बघा, आपल्याला शुक्रवार आपल्याला चालू झालेली म्हणजे सेवा करायची. तर लक्ष्मीची आपल्याकडे मूर्ती असेल किंवा फोटो असेल, तर त्याची आपल्याला पूजा करायची आहे. तर आपल्याला मूर्ती असेल तर पहिले आपल्याला तामणात ठेवून आपल्याला त्याच्यावर अभिषेक करायचा आहे. आणि अभिषेक करताना आपल्याला ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विचे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विचे, तुम्ही साधं पाणी घेऊन किंवा पंचामृताने सुद्धा अभिषेक करू शकता. आणि हे सगळं झाल्यानंतर आपल्याला लक्ष्मीची मूर्ती आपल्याला पुसून आपल्याला देवघरामध्ये स्थापन करायची आहे. आणि देवघरात स्थापन केल्यानंतर आपल्याला लक्ष्मीच्या मूर्तीला हळदी, कुंकू, अक्षदा, लाल फुल अर्पण करायचं आहे आणि गजरा अर्पण करायचा आहे. तर हे म्हणजे गजरा, फुलं हे पहा तुम्ही सगळ्या म्हणजे लेडीजला पण आपल्याला आवडतात. आणि तसंच आपल्या लक्ष्मीला सुद्धा आपल्याला गजरा हे अर्पण केलं तर लक्ष्मीला सुद्धा गजरा हा प्रिय आहे. त्यामुळे आपल्याला लक्ष्मीला सुद्धा आपल्याला गजरा अर्पण करायचा आहे. आणि जे काही तुम्ही जर वस्त्र वगैरे घालत असाल तर वस्त्र वगैरे घालून व्यवस्थित नवीन वस्त्र घातले तर खूप चांगलं. हे असं आपल्याला लक्ष्मीला जितकं आपल्याला म्हणजे सगळं आपण सुशोभित करता येईल तितकं आपल्याला आवर्जून करायचं आहे. तर हे आपल्याला दर शुक्रवारी करायचं आहे. आणि लक्ष्मी यंत्र जर असेल तर आपल्याला लक्ष्मी यंत्रावर आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन करताना सुद्धा आपल्याला हाच मंत्र म्हणायचा आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, आणि असं चिमूट-चिमूट कुंकू आपल्याला त्या लक्ष्मी यंत्रावर म्हणजे अर्पण करायचं आहे. तर जेव्हा ते चिमूट-चिमूट आपण हे करतो, पूर्ण आपला अभिषेक होईल तोपर्यंत भरपूर डब्बीभर आपल्याला ते कुंकू जमा होतो. नंतर ते कुंकू त्या दिवशी तसंच राहू द्यायचं आहे शुक्रवारी, आणि नंतर शनिवारी ते कुंकू सगळं आपण डब्बीत भरून घ्यायचं आहे. आणि रोज आपल्या ते कपाळी आपल्याला लावायचं आहे. आपल्या घरातल्या सगळ्यांनी, लेडीज, जेंट्स असो, कोणी असो, ते कुंकू आपल्या सगळ्यांनी कपाळाला लावायचं आहे. बाहेर जाताना सुद्धा जर झालं तर आपल्याला ते कपाळी आधी कुंकू लावायचं आहे. कारण ते कुंकामध्ये इतकी ऊर्जा आलेली असते. कारण पूर्ण आपण जेव्हा अभिषेक करतो, तेव्हा आपल्या अभिषेकाची पूर्ण कंपनी त्या कुंकामध्ये असतात. आणि बाहेर आपण जेव्हा जातो, तेव्हा आपल्यावर कुठलं संकट येत नाही, आपल्याकडे कुठली नकारात्मक ऊर्जा खेचून घेत नाही. त्यामुळे हे कुंकू कधीही बाहेर जाताना आपल्या कपाळाला कुंकू लावूनच जायचं. तेव्हा आपली सुरक्षा कवच होतो तयार आपल्यासोबत. म्हणून हे इतकं पॉवरफुल कुंकू आपल्याला डब्बीत भरून ठेवायचं आहे. हे असं आपल्याला दर शुक्रवारी कुंकुमार्चन आणि लक्ष्मी मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे. आणि लक्ष्मीचं देव म्हणजे हे केलं त्यानिमित्ताने आपण एखादी सवाष्णीला बोलून जेवू घालू शकता किंवा फराळ, तिचा मान-सन्मान म्हणजे ओटी भरायची आहे. तिला दूध, काय जे काही तुम्हाला दूध, चहा जे देता येईल ते तिला द्यायचं आहे. आणि तिची ओटी भरल्यानंतर तिला सुद्धा आपल्याला लक्ष्मी समजून आपल्याला तिला एक गजरा द्यायचा आहे. गजरा द्यायचा आहे, विडा द्यायचा आहे. तुम्ही आपल्या म्हणजे घरात देवघरासमोर सुद्धा आपल्याला लक्ष्मीला विडा ठेवू शकता. ते विडा ठेवायचा आहे. ह्या जर 2-4 गोष्टी जर ठेवल्या आपल्याला लक्ष्मी मातेच्या प्रिय गोष्टी, तर लक्ष्मी माता आपल्या लवकरात लवकर प्रसन्न होते आणि आपल्याला शुभ फळ प्राप्त होत असतं. तर पहा, लक्ष्मीबरोबरच नुसत्या लक्ष्मीची पूजा करून चालेल का? नाही. तर आपल्याला आपल्या भगवान विष्णूंची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे. तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची जर पूजा केली तर आपल्या घरामध्ये सतत लक्ष्मीचा वास राहतो. विष्णूंची पूजा केली की माता लक्ष्मी त्याबरोबर येतेच, आणि माता लक्ष्मीची पूजा केली की भगवान शिव त्यांच्याबरोबर असतात. त्यामुळे आपल्याला ही
दोन्हीची सेवा करायची म्हणजे आपल्याकडे अखंडित लक्ष्मी राहावी, आपल्याच्या म्हणजे सतत लक्ष्मीचा वास असावा. कुठलेही आपले अडी-अडचणी असतील त्यासुद्धा निघून जाव्या. त्यामुळे आपल्याला भगवान विष्णूंची सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे. तर भगवान विष्णूंची सेवा आपल्याला घरात आपल्याला बाळकृष्ण असतातच. बाळकृष्णाला आपल्याला तुळशीचा हार अर्पण करा किंवा एक जी तुळस तुम्हाला जी मिळेल ती तुळस अर्पण करायची आहे. आणि आपल्याला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे. विष्णू सहस्त्रनाम हे पठण स्तोत्र करायचं आहे. तुम्हाला म्हणता आलं तर ठीक आहे, नाहीतर मोबाईलवर लावून सुद्धा तुम्ही ऐकू शकता. आणि हे झाल्यानंतर आपल्या घरामध्ये स्त्री सूक्त आहेच आहे. कणकधारा स्तोत्र हे पठण झालं पाहिजे. ही आपल्याला शुक्रवारी लक्ष्मी मातेच्या आपल्याला या सेवा करायच्या आहेत. आणि आपल्याला 108 वेळा ओम श्री लक्ष्मी नमः, ओम श्री लक्ष्मी नमः, ओम श्री लक्ष्मी नमः हा आपल्याला 108 वेळा जप करायचा आहे. आणि हे जप आपण नामजप करतो तेव्हा आपल्या घरामध्ये ह्या नामजपाचे कंपनं तयार होतात. घरात सकारात्मक वातावरण तयार होते आणि आपली कुठलीही गोष्ट आपल्याकडे म्हणजे जी काही आपल्याकडे होत नव्हती ती सुद्धा व्हायला लागते. आपल्याला ह्या नामजपामुळे आपल्याला म्हणजे लवकरात लवकर फळ मिळतं आणि आपली जी काही इच्छा असेल ती सुद्धा लवकर पूर्ण व्हायला मदत होते. म्हणून ही लक्ष्मीची आपल्याला दर शुक्रवारी आपल्याला पूजा करायची आहे. एखादा शुक्रवार आपल्या अडचणीत गेला तर चालेल, पण बाकीच्या ह्या शुक्रवारी आपल्याला ही श्रावणातली आवर्जून करायची आहे आणि श्रावणापासून आपण सुरुवात केली तर तुम्ही ही 12 महिनेही सेवा दर शुक्रवारी करू शकता. कारण ही काही अवघड सेवा नाहीये. कोणालाही सहज जमेल अशी सेवा आहे आणि ह्याचे कडक नियम सुद्धा असे कुठले नाहीये. त्यामुळे तुम्ही हे कुठल्या म्हणजे रोज आपल्या सकाळच्या टाईमला, पूजेच्या टाईमला हे तुम्ही सेवा करू शकता. तर ही अशी सगळ्यात साधी, सोपी पण प्रभावी सेवा सगळ्यांनी करावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.